मराठीची गळचेपी होती ही खरोखर दुर्दैवी गोष्ट आहे. आणि आता आपण जे विधानसभेत आणि हे सगळीकडची भाषणं पाहतो, परवा 4 मंत्र्यांचं आपण सगळं पाहिलं, म्हणजे आरेरावी आणि उत्कृष्ट दर्जाची खालच्या दर्जाची वक्तव्य पाहिल्यानंतर वाटतं सर काय आहे की मराठी अभिजात भाषा ही नामदेव तुकारामांची ज्ञानेश्वरांची पहिल्यापासून अभिजात आहे. शासन करताना अभिजात व्हायला वेळ लागलेला आहे. हे काही वाचत असावे का, हे काही सांस्कृतिक कार्यक्रम पाहत असावेत का, यांच्यावर काही सांस्कृतिक संस्कार झालेत का, होतच नाहीत. फार उशीर शासनकर्ते फार उशिरा अभिजात झालेले आहेत. 1971 साली सिडकोची स्थापना झाली आणि 1974 पासून सिडकोनी इथल्या सगळ्या जमिनी अधिग्रहण करण्यास सुरुवात केली आणि खऱ्या अर्थानं ह्या नव्या मुंबईच्या विकासाला सुरुवात झाली. परंतु 1980-1982च्या दरम्यान इथल्या देशातील सगळ्या भाषिकांचे सभागृह असावेत यासाठी सिडकोनी मग तमिळ सभागृह असेल, बंगाली असोसिएशन असेल, अशा अनेक भाषिकांचे सभागृहासाठी त्यांनी भूखंड देण्यास सुरुवात केली. त्यापूर्वीच 1979 सालापासून ह्या शहरातले काही मराठी विचारवंत होते ते एकवटले होते आणि त्यांनी ह्या सगळ्यांनी एकत्र आल्यानंतर मराठी भाषेच्या संस्कृतीसाठी, मराठी भाषेच्या साहित्यासाठी, कलेसाठी आपली देखील भूखंड असायला पाहिजे, आपली जागा असायला पाहिजे, सभागृह असायला पाहिजे असा विचार ह्या सगळ्यांच्या मनात आला आणि मग त्यांनी सिडकोकडे पाठपुरावा केला आणि त्यांनी हे भूखंड मिळवलं. आज या भूखंडावरती साहित्य, संस्कृती आणि कला मंदिर उभं राहिले आणि हे गेलं तब्बल 46 वर्ष कार्यरत आहे. याच कलामंचावरती लक्ष्मीकांत बेर्डे असतील, पु ल देशपांडे असतील, यांचे सगळेजण ह्या कलामंचावरती त्यांची कला प्रदर्शित करून गेलेले आहेत. खरं म्हटलं तर 1979 नंतर 1982 साली हा भूखंड मिळाल्यानंतर इथल्याच काही स्थानिक मराठी तरुणांनी ह्या सगळ्यांनी मिळून बिनव्याजी म्हणून 1,000 रुपये काढले. तब्बल $2.25 लाख जमा झाले आणि त्या $2.25 लाखावरती ह्या सभागृहाची जागा घेतली आणि आज टुमदार असं सभागृह इथे उभं आहे. गेले अनेक वर्ष या सभागृहामध्ये ग्रंथोत्सव होतात, नाट्य महोत्सव होतात, अनेक कार्यक्रम या ठिकाणी होतात. या सगळ्याच्या या नव्या मुंबईमधली मराठी संस्कृती, मराठी कला सगळं जपण्याचं काम गेले अनेक वर्ष हे सगळे जण करतायत आणि आज त्याच नवी मुंबईमध्ये मराठीची गळचेपी होताना दिसते. आपण ह्या सगळ्यांकडून जाणून घेऊया. सुरेश कुलकर्णी जे आहेत की जे सुभाष कुलकर्णी जे आहेत, जे सुरुवातीपासून हे फाउंडर मेंबर आहेत, यांनीच खरे ह्या सगळ्या भूखंडाच्या मिळवण्यापासून काम केलेलं आहे. काय म्हणाल तुम्ही? आता 46 वर्ष झाले, एक रुपया करून तुम्ही झोळी पसरून पैसे जमा करून हे नाट्यसंकुल उभं केलं आणि आज मात्र त्याच मराठीची इथल्याच संस्थांची म्हणजे तुमच्यासारख्या संस्थांची देखील गळचेपी केलं जाते. ही खरोखर खेदाची गोष्ट आहे की आज मराठी भाषेला आपण दर्जा मिळालेला आहे अभिजात जातीचा आणि अभिजात दर्जा मिळवूनही ह्या नवी मुंबईत मराठीची गळचेपी होती ही खरोखर दुर्दैवी गोष्ट आहे. आणि आमची संस्था जी आहे मराठी साहित्य संस्कृती कला मंडळ गेली 46 वर्ष मराठीच्या संस्कृती जपण्यासाठी, वृद्धिंगत करण्यासाठी काम करत आहे. मराठी भाषा दिन आणि हे जे निर्णय मराठी भाषेकरता जे उपक्रम आहेत ते आम्ही राबवत असतो. ह्या शाळेच्या मुलांसाठी विविध कार्यक्रम करत असतो. मराठी विज्ञान परिषदेच्या माध्यमातून संमेलनं घेतो. आमच्या इकडे आम्ही 5 मोठी साहित्य संमेलनं घेतलेली आहेत. तसंच ग्रंथालय संचालना जे आहे महाराष्ट्र राज्याचं, आपली जी वाचनालय आहे प्राध्यापक माणिकराव कीर्तने वाचनालय, ह्याला अ वर्ग मिळालेला आहे. ह्या वाचनालयात 35,000 पुस्तकं आहेत. नियमित असे 1200 सभासद आहेत. वाचनालयाची जी परिस्थिती आहे बऱ्याच ठिकाणी खराब झालेली आहे. वाचन संस्कृती कमी होते असं म्हटलं जातं, पण आमचा अनुभव निराळा आहे. कारण आमच्या येथील दर महिन्याला साधारण 4 ते 5 नवीन वाचनालय सभासद होत आहेत. गेल्या वर्षाचा जर आढावा घेतला तर आमच्या इकडे जवळ 60 नवीन वाचनालयाचे सभासद झालेले आहेत. कारण आम्ही तशा फॅसिलिटी देतो आहे. एका वेळेला 1 पुस्तक, 1 मासिक, 1 जुनं मासिक घरी नेऊन वाचा, 8 दिवस हे करा. नंतर लहान मुलांसाठी वाचनाची इतकी उत्तम सोय केलेली आहे की मुलं स्वतःची पुस्तकं जी पाहिजे ती निवडतात, घेतात. त्यांचे आई वडील बरोबर असतात. काय काय अगदी 3 वर्षापासूनची मुलं इकडे या ग्रंथालयात येतात पुस्तकं घेण्यासाठी. हे कौतुक. आणि एप्रिल आणि मे महिन्यात विशेष करून आम्ही
विद्यार्थ्यांसाठी मोफत वाचनाची सोय केलेली आहे की त्या काळात हे विद्यार्थी इकडे येऊन आपली पुस्तकं नेतात, वाचतात, त्याच्यावर अभिप्राय लिहितात पुस्तकांना. ती पण त्यांना एक सवय लावलेली आहे आम्ही. तशीच आमची एक अभ्यासिका आहे. अभ्यासिकेत जवळजवळ दरमहा 40 ते 45 विद्यार्थी असतात आणि अभिमानाने सांगावं असं वाटतं आहे की गेल्या वर्षी येथील 5 विद्यार्थी पोलीस परीक्षा पास झाले. त्याच्या आधी काही विद्यार्थी पास झाले इन्कम टॅक्स, नंतर सेल टॅक्स, सचिवालय अशा ठिकाणी क्लास 2 अधिकारी म्हणून त्यांची नेमणूक झाली. ही आमच्या दृष्टीने खरोखर अभिमानाची गोष्ट आहे, कारण आमच्या ह्या अभ्यासिकेतून ते अभ्यास करून गेले. महाराष्ट्र शासनाने सुद्धा ग्रंथालय संचालनाने आम्हाला चांगली मदत केली आहे. ती अशी की ह्या स्पर्धा परीक्षेसाठी जी लागणारी पुस्तकं असतात ती जवळजवळ 400 पुस्तकं आम्हाला भेट म्हणून दिलेली आहेत. गेल्या वर्षी तर राजा राममोहन रॉय ट्रस्ट, जी सेंट्रल गव्हर्नमेंटची ट्रस्ट आहे, त्यांनी आम्हाला 5 कम्प्युटर्स, 5 टेबल, CC कॅमेरे वगैरे अशा वस्तू भेट म्हणून उत्कृष्ट ग्रंथालय म्हणून दिलेले आहेत. ठाणे जिल्हा ग्रंथालय संघाने सुद्धा ठाणे जिल्ह्यातील उत्कृष्ट ग्रंथालय म्हणून आमच्या ग्रंथालयाचा गौरव केला आहे. हे आमचं जे सभागृह आहे, साहित्य मंदिर सभागृह, त्याचं वैशिष्ट्य म्हणजे हे सभागृह फक्त साहित्यिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमासाठी वापरलं जातं. इकडे कोणत्याही लग्न, मुंजी किंवा असे समारंभ, धार्मिक समारंभ होत नाही. आणि आज मी अभिमानाने सांगू शकतो की एखाद्या संस्थेचं असं ऑडिटोरियम असलेली ही एकमेव संस्था आहे. बाकीच्यांचे हॉल आहेत पण ते लग्न, मुंजी किंवा इतर समारंभासाठी वापरले जात. जास्ती साहित्यिक सांस्कृतिक कार्यक्रम फार क्वचित होतात. आणि आज नवी मुंबईतील नंबर 1चं हे साहित्यिक सांस्कृतिक केंद्र झालेलं आहे. हे मी गर्वाने सांगू शकतो. दर महिन्याच्या 4थ्या शनिवारी एखादा साहित्यिक सांस्कृतिक कार्यक्रम हा निश्चित ठरलेला असतो. त्यामुळे इकडे लोकांची वर्दळ असते. आज म्हणजे ज्या सिडकोने ज्या उद्देशाने तुम्हाला हे भूखंड दिलं होतं ते कुठेतरी सार्थकी ठरलेलं आहे. नक्कीच. आणि आता कुठेतरी एवढं सगळं असताना देखील, एवढं सगळं काम सुरू असताना देखील अशा संस्थांची गळचेपी केली जाते. ही मगाशी पहिल्यांदाच सांगितल्याप्रमाणे ही खरोखर खेदाची गोष्ट आहे. एक तर भारत सरकारसुद्धा ह्या साहित्यिक चळवळीला प्रोत्साहन देत आहे. मी सांगतो आत्ताच की गेल्या महिन्यात राजा राममोहन रॉय ट्रस्टने एक जाहिरात दिली होती की संपूर्ण देशात वाचन संस्कृती वाढवण्यासाठी त्यांनी कार्यक्रम करा, आम्ही तुम्हाला निधी देतो आहे म्हणून आता आम्ही अर्ज केलेला आहे आणि जवळजवळ 3 लाखाचा निधी मिळेल अशी अपेक्षा आहे त्याच्याकरता. म्हणजे भारत सरकार, महाराष्ट्र शासनसुद्धा ह्या चळवळीला प्रोत्साहन देत आहे. आणि नवी मुंबईत मात्र कसं त्यांना दाबता येईल, कशा संस्था बंद होतील आणि पैशाचा मार्ग कसा मोकळा होईल हे बघितलं हा योग्य गोष्ट नाही आहे. नक्कीच नवी मुंबईमधला असंही एक चेहरा आहे, ते म्हणजे साहेबराव ठाणगे. न्यूज 18 लोकमतने देखील त्यांच्या साहित्याचं कार्यकाळ पाहून किंवा त्यांची लेखणी पाहून त्यांना देखील गौरवण्यात आलं होतं. ठाणगे साहेब, काय तुम्ही म्हणाल? तुमच्या लेखणीतून तुम्ही नेहमीच या नवी मुंबईकरांचं प्रबोधन करत आलात. राज्यामधल्या सगळ्या मराठी भाषेची, संस्कृतीची जपणूक करण्याचा प्रयत्न आपण करत आलात. आता जी काही गळचेपी सुरू झालेली आहे, संस्थात मोडीत काढण्याचं झालंय, त्याच्यातून देखील प्रॉफिट काढण्याचा प्रयत्न केला जातं. जे सिडकोने विचार केलं होतं ते विचार आता महापालिका करत नाही. नाही, काय झालंय, महाराष्ट्र संस्कारक्षम आपण म्हणतो आणि तो होतही. अगदी यशवंतराव चव्हाण साहेबापासून विलासराव देशमुखांपर्यंत पाहिलं, त्यांची भाषणं ऐकली तरी आपलं वाटतं की यांनी खूप वाचलेलं आहे, खूप ऐकलेलं आहे, खूप चांगलं पाहिलेलं आहे.